10 वर्षाच्या आधी तिला पाळी आली तर हे नॉर्मल नाही. त्याला आपण प्रिकॉशियस प्युबर्टी असं म्हणतो. मुलींमध्ये अलीकडं आपण बघतोय की लठ्ठपणा वाढतोय. मुलींचं सिटिंग खूप जास्त असतं, मोबाईलचा वापर खूप जास्त असतो, व्यायामाचा अभाव असतो, कीटकनाशकांची फवारणी केलेले पदार्थ आपण घेतोय, प्लास्टिकचा वापर आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये खूप जास्त होतो. आधुनिक जगाचा एक श्राप म्हणू शकता की काही अडल्ट कंटेंट असलेले प्रोग्रॅम्स OTTवर सर्रास दाखवले जातात. युअर बॉडी इज रेडी फॉर रिप्रोडक्शन. काही संप्रेरक रिलीज होत असतात. बऱ्याचदा मुली म्हणतात लग्नानंतर की मूलबाळ राहत नाही. ती कारणं खूप आधीपासून सुरू झालेली असतात त्याची. एंडोमेट्रिओसिस अशी नावाची एक कंडिशन आहे की ज्याच्यामध्ये पण पिरियड दरम्यान खूप जास्त पेन असतं. पाळी अनियमित येते, वजन वाढत आहेत, पिंपल्स, हेअरफॉल, मानेवर चट्टे येत आहेत, ओठांवर केस वाढत आहेत, चेहऱ्यावर लव खूप जास्त असते. मी तुम्हाला म्हणेल की लवकर तुमचं लाईफस्टाईल चेंजेस सुरू करा तुम्ही. की जेव्हा एखादी मुलगी जन्माला येते हे जे बदल होतात तिच्यामध्ये, किशोरवय, पोगांडावस्था, तारुण्य, वयोवृद्ध होणं, तर ह्याच्यामध्ये सगळे चेंजेस होतात आणि हे खूप रंजक चेंजेस असतात सगळे. आणि ह्याच चेंजेसमधला एक भाग म्हणजे पाळी आहे. नमस्कार. नायला फार्मा प्रस्तुत द व्हाईट कोट डायलॉग या आरोग्यदायक पॉडकास्टमध्ये मी सपना बियानी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. आजचा हा विशेष कार्यक्रम खास महिलांसाठी आहे. महिला बऱ्याचदा आपल्या हेल्थकडे दुर्लक्ष करतात, पण काही गोष्टी जर वेळेवर लक्ष दिले तर आपण आपलं आयुष्य सुंदर बनवू शकतो. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया मासिक पाळीविषयी. महिलांनी, मुलींनी घ्यावयाची काळजी, त्याचबरोबर समाजामध्ये असलेले समज, गैरसमज याविषयी आपण सविस्तर चर्चा करूया. आज आपल्यासोबत आहेत सह्याद्री हॉस्पिटल उदगीर येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर प्रियंका राठोड मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्ते. तर मी विचारू इच्छिते, मासिक पाळी म्हणजे काय आणि त्याचं चक्र कसं असतो? हे बघा, मासिक पाळी ही आपल्या शरीरामध्ये होणारी एक नैसर्गिक बदल आहे. मी म्हणेल एक मुलीचा, एक तरुणीपर्यंत होणारा रंजक असा एक प्रवास आहे आणि त्या प्रवासाचा एक भाग आहे. आपल्या शरीरामध्ये पियुष ग्रंथी असतात. मेंदूमध्ये पियुष ग्रंथी, पिट्युटरी ग्लँड्स आपण म्हणतो, ते आपल्या शरीरामध्ये काही हॉर्मोन्स सोडत असतात, संप्रेरक, जे वेगवेगळ्या भागामध्ये कार्यरत होतात आणि त्यानंतर मुलींना मासिक पाळी सुरू होते. मासिक पाळीमध्ये जी आपली रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, गर्भाशय आहे, गर्भाशयामध्ये मूल राहण्याच्या प्रक्रियेसाठी बीजांडकोशातून एक बीज तयार होत असतं दर महिन्यामध्ये. जर हे बीज फलित झालं तर ती महिला गर्भवती होत असते. पण जर हे बीज फलित झालं नाही, हे अफलित बीज आणि गर्भाशयाचं आतलं अस्तर हे पाळीच्या दरम्यान बाहेर टाकलं जातं योनी मार्गाद्वारे. यालाच आपण मासिक पाळी म्हणतो. आणि मासिक पाळीचं जे चक्र आहे तर ते 21 ते 35 दिवसापर्यंत असू शकतं. म्हणजे 21 days to 35 days मेन्स्ट्रुअल सायकल असू शकते. त्यामध्ये अनुवंशिकता बऱ्याचदा कारणीभूत असते. एखाद्या मुलीची सायकल ती म्हणते की 21 दिवसाची आहे, तर तिच्यासाठी ती नॉर्मल असू शकते. कारण की तिची आई, बहीण, मावशी ह्यांची पण सायकल तशी असू शकते. कोणाकोणाची 35 दिवसाची पण सायकल नॉर्मल असू शकते. तिची सायकल 35 days असते. फक्त प्रत्येकाचं ओव्युलेशन, बीजांड जे आपण रिलीज